तर आता या वर्षाला निरोप देण्यासाठी सगळेच जण सज्ज झालेले आहेत। पर्यटन स्थळ हाऊसफुल झालेली आहेत। काय नेमकं घडतंय जाणून घेऊया टॉप 9 बातम्या। मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरात देश विदेशातील पर्यटक दाखल 31 डिसेंबरचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर जाण्यासाठी सकाळपासूनच गेटवे ऑफ इंडिया परिसरात पर्यटकांच्या रांगा। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी राज्यभरातून पर्यटक कोकणात। रत्नागिरीतील सर्व हॉटेल लॉजचं बुकिंग फुल, तर सिंधुदुर्गात स्कुबा डायव्हिंगसाठी गर्दी। 31 निमित्तानं राज्यातील दारूची दुकानं, पब आणि बारच्या वेळेत वाढ। पब आणि बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी। नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज। 15,000 पोलिसांचा फौजफाटा तैनात। ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात पोलीस विशेष मोहीम राबवणार। 31 डिसेंबरसाठी मुंबई पोलीस सज्ज। 13,000 पोलीस कर्मचारी तैनात असणार। महिला सुरक्षेसाठी खास व्यवस्था। खासगी पार्ट्यांकडे जास्त लक्ष। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती। 31 डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागतानिमित्तानं मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयातर्फे पोलिसांचा कडक बंदोबस्त। राज्य उत्पादन शुल्क विभागही सक्रिय। भरारी पथकांची नियुक्ती। पुण्यात 31च्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त। 3,000 पोलीस तैनात राहणार। दारू पिऊन गोंधळ घातल्यास कारवाई होणार। नववर्षाच्या स्वागतासाठी गडकिल्ले अभयारण्य शहरातील टेकड्यांवर सेलिब्रेशन केल्यास कारवाई। पुणे वन विभागाचा इशारा। गडकिल्ल्यांच्या पायथ्याशी विशेष पोलीस बंदोबस्त। रात्रभर गस्त घातली जाणार। दिल्लीतील हनुमान मंदिरात भाविकांची गर्दी। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी भाविकांची मांदियाळी।